योगेश कोलते आपलं स्वागत करतो आणि आता पाहूयात बातम्या विस्ताराने। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धुळ्यामध्ये एक प्रचार सभा घेतली। या प्रचार सभेमध्ये बिनविरोध नगरसेवकांच्या मुद्द्यावरती विरोधकांनी केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं। काँग्रेसचे खासदारही आतापर्यंत अनेकदा बिनविरोध निवडून आले आहेत, मात्र ते निवडून आले तर लोकशाही जिवंत आणि आमचे नगरसेवक निवडून आले तर मात्र लोकशाहीची हत्या असा विरोधकांचा बेगडी पवित्रा असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला। आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिर्ची लागते। अब तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं? अरे या ठिकाणी देशाच्या लोकसभेमध्ये 35 खासदार बिनविरोध आले आहेत। 35 खासदार आणि त्यापैकी 33 खासदार काँग्रेसच्या काळात आले आहेत। जर खासदार त्या ठिकाणी बिनविरोध आले तर लोकशाही जिवंत आणि धुळेकरांनी आमचे 4 नगरसेवक हे बिनविरोध दिले तर लोकशाहीचा खून झाला असं म्हणणाऱ्यांचं डोकं हे कुठे आहे हे सांगण्याची आवश्यकता नाहीये। धुळेकरांनो, तुमचं हे प्रेम आम्ही स्वीकारतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं निश्चितपणे या धुळ्याचा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। 2003 मध्ये स्थापन झालेल्या धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपच्याच काळामध्ये मोठा विकास झाला। त्याआधीची 70 वर्ष काँग्रेसने या शहराकडे दुर्लक्ष केल्याचं ते म्हणाले। धुळ्यात भाजपाने 170 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना राबवली, भुयारी गटारं, रस्ते विकास प्रकल्प आणि ई बसेस अशी विविध विकास कामं मंजूर केली असं मुख्यमंत्री म्हणाले। पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली 6 राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळे धुळे शहराचं महत्त्व वाढलंय असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं। लातूरमधल्या सभेमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावरती